तर मित्रांनो, आपण पाहतोय स्पर्धा परीक्षेच्या गणितातला आतापर्यंतचा सर्वात मोठा चमत्कार म्हणजे क्रांती सूत्र, जिथे एकाच सूत्राला आपण अख्खं गणिताचं पुस्तक बसवलेले. ते कसं प्रूफ? टक्केवारी पहिलं चॅप्टर सूत्र इथून सुरुवात होते. आता इथे त्याचं म्हणणं आहे 0.08% तो बाजूला सारतो चेक केला. याचा अर्थ काय आला? 100 पैकी तेवढं किती? 0.08%चा अर्थ तो होत असतो 100 पैकी किती. तर एक दिवस त्याने 2 मीटर बाजूला सारलं, ते किती पैकी असेल? झालं. यालाच आपण क्रांती सूत्र म्हणतोय. याच सूत्रात आता मी जवळजवळ तुम्हाला 10-15 चॅप्टर शोधून दाखवणार आहे. यांचा तिरपा गुणाकार होईल 100 गुणिले 2 भागिले 0.08. आता काय होत असलं जर दोन संख्या पॉईंटच्या बाहेर काढायच्या तर 2 0 दिले. आता खाली मिळाले आपल्याला नुसते 8. मग 25 8 200 आणि 25 गुणिले 100 याचा अर्थ होतो 2500 मीटर. एवढं आपल्याला तपासलं. आता या सूत्रात दुसरं चॅप्टर, दुसरं गणित. 80 दिवसाचं काम 10 दिवस केलं आणि आजारी पडला, म्हणजे काम उरलं 70 दिवसांचं. हे काम त्या मुलानं 28 दिवसात केलं. मग जर 28 दिवसात 70 दिवसाचं काम करतो तर 80 दिवसाचं काम मुलगा किती दिवसात करेल? पुन्हा तेच सूत्र, तिरपा गुणाकार 28 गुणिले 80 भागिले 70. 0 0 कटला, 7 चूक 28 आणि 8 चूक 32, म्हणजे मुलगा एकटा ते पूर्ण काम 32 दिवसात करेल. तिसरा चॅप्टर, तिसरं गणित आणि सूत्र पुन्हा तेच. पहा, एक रेल्वे 300 मीटरला 60 सेकंद घेते, म्हणजे 300 मीटर प्लस तिची लांबी आहे. 300 मीटरचा पूल आणि 750 मीटरचा होता. अंतर किती वाढलं? 450 मीटर. त्यामुळे तिला 60 सेकंदाच्या जागी 96 सेकंद लागतात, म्हणजे सेकंद किती वाढले? 36. तर आपल्याला ताशी वेग विचारलाय, तर एका तासामध्ये 3600 सेकंद असतात. तेवढ्या वेळात ती किती दूर जाईल? उत्तर मीटर मध्ये मिळेल. 3 0 कमी करा, किलोमीटर मिळून जाईल. आता यांचा तिरपा गुणाकार इथेच करू. 36 36 कटले, 45 आणि त्याच्यावर 3 0, म्हणजे 45 किलोमीटर प्रति तास हा झाला वेग. इतकं सोपं आहे ना गणित, म्हणजे मजा आहे खरं. चौथा चॅप्टर, परत सूत्र तेच. एका व्यक्तीनं 13% ऐवजी 17% घेतले, म्हणजे 4% जास्त घेतले तर त्याला 120 रुपये मिळतात. मग 4% म्हणजे 120, तर मूळ किंमत 100% म्हणजे किती? तिरपा गुणाकार परत 4 त्रिक 12 आणि 3 गुणिले 3 0 येते वरती, म्हणून 3000 ही झाली मूळ किंमत. आणि परीक्षेत सुद्धा तुम्हाला इतकंच सोडावं लागतं. चॅप्टर 5 सूत्र अजून पहिलंच बघा, लाकडी पलंग आणि लोखंडी पलंग.